कामकाजामध्ये शोक प्रस्ताव आहेत आणि त्या शोक प्रस्तावातलं पहिलं नाव म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं राजकीय दैवत म्हणता येईल आदरणीय दादांचं येणं मला असं वाटतं की माझ्यासारखा कमनशिबी आणि माझ्यासारखा दुर्दैवी दादांच्या नेतृत्वात काम करणारा एक कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्याला या पवित्र सभागृहाचं सदस्यत्वच 13 मे 2020ला आदरणीय अजितदादांच्या पुण्याईनं मिळालं। या सभागृहामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्रजींना पाहिलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना पाहिलं, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना पाहिलं आणि जेव्हा जेव्हा आषाढी एकादशीला किंवा पंढरपूरला कधी जाण्याचा योग आला तेव्हा पत्रकार बाहेर आल्यावर विचारत होते की तुम्ही पांडुरंगाला काय साकडं घातलं। आणि माझं ठरलेलं वाक्य होतं की एकदा तरी आषाढी एकादशीची महापूजा ही अजितदादांच्या हस्ते झाली पाहिजे आणि त्यावर बरेच लोक हसायचे, कोणी काय म्हणायचं, पण एक गोष्ट मात्र निर्विवादपणे या निमित्तानं सिद्ध होते की महाराष्ट्राला एक धडाकेबाज नेतृत्वाला मुकावं लागलं। आणि एक लेख मी मध्यंतरी वाचला होता की महाराष्ट्राला न गवसलेला एक उत्कृष्ट मुख्यमंत्री किंवा न मिळालेला एक उत्कृष्ट मुख्यमंत्री ही जी सल महाराष्ट्राच्या मनात आहे ती कायम राहील। आज मी शिंदे साहेबांचं भाषण अत्यंत मनापासून ऐकलं, अत्यंत भावनिक भाषण होतं। उद्धवजींचं भाषण असेल, दरेकर साहेबांचं भाषण असेल, बंटी पाटील साहेबांचं भाषण, सर्वांचं आपण सर्व सभागृहातली सन्माननीय लोक ही खूप मोठी मोठी लोक आहात। अगदी या टोकावर बसलेल्या नीलमताईंपासून अगदी सरनाईक साहेबांपर्यंत जे कोणी या सभागृहात बसलेले आहेत त्या तुमच्या तुलनेमध्ये मी फार सामान्य कार्यकर्ता आहे। माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा। आमच्या घरात कुठला राजकीय वारसा नव्हता। माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या खानदानात कोणी साधं ग्रामपंचायतचं सदस्यत्व पण काय असतं हे आम्हाला माहीत नव्हतं। 2019ला शारदा प्रांगणामध्ये बारामतीला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एक व्याख्यानाचा योग आला। मला चांगलं आठवतं, रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी दादा उद्घाटन करून जाणार होते आणि कार्यक्रमाचा विषय त्यांनी वाचला की विषय काय आणि वक्ता कोण। मला म्हणाले तुम्ही कुठं असता? मी म्हटलं अकोला जिल्ह्यामध्ये असतो। तुम्ही काय करता? म्हटलं महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मांडणारा मी एक वक्ता आहे आणि मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्याच संघटनेत काम करणारा एक कार्यकर्ता आहे असं ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं। चळवळीबद्दल आता नितांत आदर असणाऱ्या दादांनी ते पत्रिका वाचली आणि म्हणाले तुमचा विषय आजचा व्याख्यानाचा। मी म्हटलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा हा विषय म्हणून आमच्या पक्षात पण तुमच्याच नावाचे खासदार आहेत डॉक्टर कोल्हे, अमोल कोल्हे, आणि ते पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडतात आणि तुमच्या नावाचं आणि संभाजी महाराजांचं काही सख्य आहे का असं मिश्किलपणे म्हणाले। आणि माझ्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी मी विनंती केली होती आयोजकांना की दादांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करून निघून जावं पुढं, पण दादांना कोणीतरी सांगितलं आयोजकांपैकी की दादा भाषण संभाजी महाराजांचं चरित्र या वक्त्याच्या तोंडून ऐका, हा जरा वेगळ्या पद्धतीनं मांडतो। आणि दादांनी गाडी टर्न केली आणि श्रोत्यांमध्ये जाऊन बसले आणि 2 तास 15 मिनटं दादांनी ते पूर्ण भाषण ऐकलं आणि भाषणानंतर ऐकल्यानंतर 3 महिन्यानंतर मला दौंड शुगर कारखान्यावरून त्यांचे